आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर येथे अनेक मित्र या ठिकाणी व्यायाम करतात। तुम्ही बघू शकता आज रविवार आहे, तुम्ही बघू शकता अनेक व्यक्ती स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी या ठिकाणी व्यायाम करत आहेत। त्यामध्ये एक आदरणीय शिक्षक आहेत राजकुमारजी शिंदे, आस न करता दररोज व्यायामला येतात। त्यांना विचारूया त्याने का व्यायामला येतात। नमस्कार, माझं नाव राजकुमार शिंदे सर। गेली 4-5 वर्षे मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या क्रीडांगणावरती व्यायाम करण्यासाठी येतो। 4-5 वर्षाच्या अगोदर माझं वजन हे 68 किलोपर्यंत झालेलं होतं आणि अनेक व्याधी मला जडलेल्या होत्या। 4-5 डॉक्टरांकडे मी ट्रीटमेंट घेण्यासाठी गेलो तर डॉक्टरांनी मला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे सांगितलं की तुम्ही सायंकाळी आणि सकाळी कमीत कमी स्वतःसाठी 1 तास तरी व्यायामाला दिला पाहिजे। कारण आजच्या या धकाधकीच्या जमान्यामध्ये आपण फास्ट फूडकडे जास्त आकर्षित झालेलो आहोत आणि आपण एवढे बिझी आहोत की आपल्या शरीराकडे आपल्याला वेळच नाही। त्याचं कारण अनेक आहे। अनेक जण नोकरीला आहेत, अनेकांची मुलं ट्युशनला सोडावी लागतात, तर बरेच जण जाणून बुजून स्थूलपणामुळं किंवा आळशीपणामुळं स्वतःच्या शरीराकडे लक्षच देत नाहीत। त्यामुळं मी असं ठरवलं की आपले आरोग्यच आपली खरी संपत्ती आहे। आपण आपल्या शरीरासाठी किमान 1 तास तरी वेळ दिला पाहिजे आणि त्यामुळं मी मनावर घेतलं। गेली 4-5 वर्षे झालं रोज मी व्यायामासाठी येतो आणि 1 तास धावणे किंवा फास्ट पळणे याच्यातून शरीरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं शिथिलता येते, स्थूलपणा जातो, आळशीपणा जातो आणि म्हणून मला 4-5 वर्षापासून डॉक्टरांकडे जायची वेळ सुद्धा आलेली नाही। आणि त्यामुळं आपण सर्वांनी अशा पद्धतीनं आपल्या वेळेमधून किंवा आपल्या बिझी शेड्यूलमधून शरीरासाठी किमान 1 तास तरी वेळ दिला तर खऱ्या अर्थानं आपण निरोगी राहू आणि निरोगी जर आपण राहायला लागलो तर खऱ्या अर्थानं या देशामधले जे काही विविध प्रकारचे रोगराई आहेत ते नष्ट होतील। आणि अलीकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रक्तदाबाचं प्रमाण तरुणांमध्ये सुद्धा जास्त झालेलं आहे। त्यासोबत शुगर असेल किंवा मग बीपीचा त्रास असेल, ह्या अनेक गोष्टी या आताच्या काळामध्ये घडून येत आहेत। त्यामुळे अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत आणि यातून जर आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला रोज किमान 1 तास तरी आपल्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं सशक्त भारत होईल, सुफलाम भारत होईल। आणि म्हणून आपले आरोग्य हीच खरी आपली जबाबदारी आहे आणि ती आपली जबाबदारी जर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडली तर मला वाटतं या देशामध्ये कसल्याही पद्धतीची रोगराई किंवा अनेकांचं मृत्युमुखीचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आणि आपला भारत हा सुजलाम सुफलाम आणि सशक्त भारत होईल। धन्यवाद। सर, आपण स्वतः शिक्षक आहात, बरोबर आहे? शिक्षक असून देखील तुम्ही वेळ काढता। असे काय अनेक शिक्षक आहेत जे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत। तुम्ही शिक्षक असून देखील ग्राउंडवर येता, ते शिक्षक येत नाहीत ग्राउंडवर, अशा शिक्षकांना सल्ला काय आपला? अशा शिक्षकांना माझा सल्ला राहील की ठीक आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात, वेळ मिळत नाही, सगळ्यात मोठं आपलं कारण आहे शिक्षकांच्या जीवनामध्ये। पण तरी सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनातल्या शेड्यूल मधून एक नियोजन करून किमान 1 तास नाही तर 40 मिनिटं तरी का होईना आपण अनेक कारण बाजूला सोडून आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे। कारण आपण जर व्यवस्थित राहिलो तर आपलं कुटुंब व्यवस्थित राहणार आहे आणि म्हणून आपण कुटुंबाचे प्रमुख आहोत। आपली जबाबदारी आहे की आपलं शरीर आपण निरोगी ठेवणं, तर बाकीचं कुटुंब आपल्यामुळे निरोगी राहू शकतं आणि ते सुद्धा आपल्या मार्गावर जाईल। त्यामुळं अशी कारणं न सांगता आपण दररोज नियमित 1 तास तरी व्यायाम केलाच पाहिजे, असं मी त्यांना आवाहन करतो। सर, खरंच आपलं राजकुमार सर, आपलं खरंच खूप खूप धन्यवाद। आपण शिक्षक आहात तरी बी वेळात वेळ काढून जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर ग्राउंडमध्ये येऊन व्यायाम करता। तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत।